आता बातमी आदित्य ठाकरेंसंदर्भातली आहे। समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील नेते हे भाजपची बी टीम म्हणून काम करतायत असा टोला आदित्य ठाकरेंनी अबू आझमी आणि रईस शेख यांना लगावलाय। तर मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर आधी खुलासा करावा असं यावर रईस शेख म्हणालेत। बाबरी मशिदी संदर्भात मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं होतं, यावरूनच अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली होती। समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपीमध्ये एक वेगळेपणे चालवतात। इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत। इकडचं जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात। मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये। आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे। आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितलं, हृदयात राम आणि हाताला काम, ते आमचं आहे। सगळ्यांच घेऊन सोबत चाललोय। उलटं तुम्हाला अजून एक सांगतो, कदाचित आम्ही एकमेव पक्ष असे असू जे स्पष्टपणे सांगतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत। सबका साथ सबका विकास जे भाजप सांगत होते ते आम्ही करत आहोत, भाजप नाही करत आहे। तर कालच्या ज्या पद्धतीने जे झालं होतं त्यावरती आदित्य ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रातली समाजवादी पार्टीचे जे नेते आहेत ते भाजपची बी आणि टीम बी सी टीम म्हणून काम करतायत आणि अखिलेशजी यांच्याशी आमचं व्यवस्थित सुरू आहे। त्यांनी पहिले खुलासा करावा की महाविकास आघाडीचं जे गठन झालेलं आहे ते सेक्युलर भूमिकावर झालेलं आहे। आपल्याला सेक्युलर विचारांना जपन करायचं आहे तर मिलिंद नार्वेकरची ट्विटवर त्यांचं काय भाष्य आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते पहिले बघा। आणि जे बी टीम वगैरे त्यांनी सांगितलं आहे, मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे। नाना पटोले साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे। जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतलेली आहे त्यावर शिवसेनेचं काय मत आहे आणि त्यावर काँग्रेस एनसीपीचं काय मत आहे तो इम्पॉर्टंट। असं म्हणतायत की याच्या अगोदर देखील आम्ही अशाच पद्धतीने ट्विट करत होतो। बाळासाहेब ठाकरे यांनी जे शब्द वापरले होते तेच शब्द त्यांनी ट्विट केले होते त्यांच्या नेत्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की जी कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग असते एका अलायन्समध्ये जेव्हा तुम्ही येतात, आणि मला त्यांना विचारायचं आहे की जे मतं त्यांना मिळालेत बायखळामध्ये, वर्लीमध्ये, बँड्रा ईस्टमध्ये, ते कोणते समाजाचे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ना। कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।